हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वसादनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वसादनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापन कुमादेवी वा सर्व सुखाचे आगर बापन कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापन कुमादेवी वर सुखाचे आगर बापर कुमादेवी सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ज्याचा पांडुरंग दास ज्याचा
नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी भक्ताची घरी भक्ताची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता करी असे भक्ताची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध बंधू अंगी असे हा संबंध अंगी असे हा संबंध अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध अंगी असे हा संबंध अंगी असे हा संबंध असे भक्ताची घरी भक्ताची घरी भक्ताची घरी असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी कामेन सांगता घरी कामेन सांगता करे कामेन सांगता करे असे भक्ताची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करे तुका म्हणे भावे देवा सत्तरा भवावे देवा सत्तरा भवावे देवा सत्तरा भवावे तुका म्हणे भावे देवा सत्तारा भवावे देवा सत्तारा भवावे देवा सत्तारा भवावे तुका म्हणे भावे देवा सत्तरा भवावे देवा सत्तरा भवावे देवा सत्तरा भवावे तुका म्हणे भावे देवा सत्तारा भवावे देवा सत्तारा भवावे देवा सत्तारा भवावे असे भक्ताची घरी भक्ताची घरी असे भक्तांची घरी असे भक्ताची घरी असे भक्तांची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करे कामेन सांगता करी असे भक्ताची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी अरे कामेन सांगता करी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार ते नाही आस 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 चित्ती नाही आस आस
चित्ती नाही आस आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस आस चित्ती नाही 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 आस आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस आस चित्ती नाही आस आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस आस रंगदास त्याचा पांडू रंगदास दास असे भक्ताची घरी घरी असे भक्ताची घरी भक्ताची घरी भक्ताची घरी भक्ताची घरी त्याचा पांडुरंगदास त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी घरी अजय भक्ताची घरी घरी भक्ताची घरी भक्ताची घरी घरी अजय भक्ताची घरी घरी कामे न सांगता घरी 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 कामे कामे न सांगता सांगता करी सांगता करी न सांगता घरी
श्री भक्ताची घरी श्री भक्ताची घरी भक्ताची घरी श्री भक्ताची घरी कामेन सांगता करी कामे न सांगता करी कामे कामे न सांगता करी कामे न सांगता सांगता करी कामे असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी भक्ताची घरी असे भक्ताची घरी कामे न सांगता करी
महाराज की जय. हर हर श्री ज्ञानदेव भगवान काय म्हणतात महाराज? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्तारा भावे, असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितं पाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सकल मंगलनिधी सकल मंगलनिधी, सकल मंगलनिधी, विठ्ठलाचे नामादी, विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. हे सकल मंगलनिधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. मंगलनिधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशः, विदिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो. हरी सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा. आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मिन् श्री गुरुवे नमः. प्रस्तुत प्राप्त संकीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अखिल विश्वाच्या पाठीवर ज्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त आहे. काही शब्द जर पाहिले तर ते शब्द दिसायला लहान असतात, टोकडे असतात, पण त्या शब्दाची व्यापकता मात्र घन असते.
गुरु शब्द जर आपण पाहिला तर या गुरु शब्दामध्ये अक्षर दोन आहेत, गु आणि रू. पण शास्त्रकार गुरु शब्दाची व्याख्या सांगताना सांगतात गु शब्दस्थ अंधकारात, शात ऋ शब्दस्थ निरोधकः, अंधकारात निरोधित्वात गुरुरित्या भिधीयते. गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि रू या शब्दाचा अर्थ आहे निरोधक. जो अज्ञानरूपी अंधकाराचा निरोध करतो त्याला म्हणायचं गुरु. श्रीमंत श्री ज्ञानोबा दृष्टांत देताना देतात, ज्यावेळी एखादा पांतस्थ आहे त्या पांतस्थाला अंधारामधून मार्गाक्रमण करत असताना हातामध्ये दिवा घ्यावा लागतो. त्याला हातामध्ये दिवा घेतल्याबरोबर समोरचा जो अंधकार आहे तो अंधकार निघून जातो आणि प्रकाशाचा उदय होतो. तद्वत आपल्या जीवनामध्ये अज्ञानरूपी काळोख जमा झालं की ज्ञानरूपी जो प्रकाश आहे तो दिसायचा बंद होतो. पण एकदा सद्गुरुरूपी दिवा आपल्या हातामध्ये आला की अज्ञानरूपी जे काळोख आहे ते अज्ञानरूपी काळोख नाहीच होत असतं आणि ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय होत असतो. जोग शब्द जर पाहिला तर या जोग शब्दामध्ये अक्षर दोन आहेत. ज नाम जन्मविच्छेदक आणि प नाम पापनाशक ती जप. जे केल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही आणि जे केल्यामुळे सकल पाप निवृत्ती होते त्याला म्हणायचं जप. तसं जगद्गुरु शब्दाचा अर्थ जर पाहिला थोडा अक्षराचा भेद आहे. जगद्गुरु वेगळा आणि जगद्गुरु वेगळा. आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता अनेक शिष्य संप्रदाय जमा करतो आणि स्वतःला पदवी लावून घेतो जगद्गुरु. आणि जगताच्या कल्याणाकरता जो आपला देह वेचतो तो जगद्गुरु. मला सांगा, तुम्हा लोकांना पदवीच्या पाठीमागे जावं लागतं की आपल्या पाठीमागे पदवी येते? काय मत आहे तुमचं? सामान्य लोकांचा जर विचार केला तर तुम्हा लोकांना पदवीच्या पाठीमागे जावं लागतं की आपल्या पाठीमागे पदवी येते? हा, सामान्यांचा जर विचार केला तर तुम्हा लोकांना पदवीच्या पाठीमागे जावं लागतं. एखादा विद्यार्थी असेल, विद्यापीठामध्ये फॉर्म भरला नाही, परीक्षा दिली नाही, विद्यापीठ आपोआप ती पदवी पाठवून देत नाही, जावं लागतं. ते जाऊ द्या, तुम्हा लोकांना कीर्तीच्या पाठीमागे जावं लागतं का कीर्ती आपल्या पाठीमागे लागते? हा, बोला. सर्वसामान्यांचा जर विचार केला तर तुम्हा लोकांना कीर्तीच्या पाठीमागे जावं लागतं की आपल्या पाठीमागे कीर्ती येते? सर्वसामान्यांचा जर विचार केला तर तुम्हा लोकांना कीर्तीच्या पाठीमागे जावं लागतं आणि ज्यांच्या पाठीमागे कीर्ती लागते त्यांना म्हणायचं संत. संत कधी पदवीच्या पाठीमागे जात नाही, कीर्तीच्या पाठीमागे जात नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जर आपण पाहिली तर श्री जगद्गुरु तुकाराम महाराज कधीही जगद्गुरु पदवीच्या पाठीमागे गेले नाहीत. जगद्गुरु पदवीच त्यांच्या पाठीमागे लागली, हे त्यांचं विशेषत्व आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वश्रुत असणारा हा अभंग सेवेकरता निवडला. मायबाप, तुम्ही आम्ही लोक एवढे भाग्यवंत आहोत, एवढे भाग्यवंत आहोत की आपल्यासारखं भाग्यवंत कुणीच नाही, एवढे आम्ही भाग्यवंत आहोत. मग काही लोक म्हणतील बुवा बरोबर आहे तुझं. का? मुंबईत नाही असा 40 लाखाचा बंगला आम्ही बांधला, गावाकडे 1 गुंठ जमीन नव्हती, 50 एकर जमीन आम्ही विकत घेतली. बरोबर आहे, म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत. ज्याला तुम्ही आम्ही लोक भाग्यवंत समजतो त्याला संत महात्मे भाग्यवंत समजत नाही, आणि संत महात्मे ज्याला भाग्यवंत समजतात त्याला तुम्ही आम्ही लोक भाग्यवंत समजत नाही. व्यक्ती परत्वे भाग्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. महाराज वर्णन करताना करतात, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. याला का भाग्य समजत नाहीत? कारण हे जे भाग्य आहे ते भाग्य नाश पावणार आहे, लय पावणार आहे. सुभाषितकार एके ठिकाणी वर्णन करतो, धन इथंच राहतं, गाईचे गोटे इथंच राहतात, बायको येते दारापर्यंत घालवत, जन येतं स्मशानापर्यंत घालवत आणि तिथे एकट्यालाच जाळावं लागतं. धनानी भूमो पश्यवच्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छती जीव एका. मग बरोबर आमच्या काय येतं? श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना करतात, अगा कर्मी जे उरावे तय सुख दुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहा एका. मग का आम्ही भाग्यवंत आहोत? याचं पहिलं कारण आहे की तुम्हा लोकांना हा नरदेह मिळाला म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत. देहाचा जर विचार केला, संत वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक चरणामध्ये शब्द आहे दिला. कोणताही जरी अभंग पाहिला, देवे दिला देह
कशा करता दिला? भजना भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेच किंवा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण नसे जीवपण भवरोग किंवा जेने हा जीव दिला दान हा जीव दिला दान तयाचे करी ना चिंतन दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण जग जीवन नारायण पायीण गुण सयाचे सोया भिवरे जातीरी सोया भिवरे जातीरी गुण सयाचे जोया भिवरे चातुरी जोया भिवरे चातुरी जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण कायीन गुण तयाचे आजने हा जीव विरादान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण दयाचे देहाची इति कर्तव्यात त्या श्री तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. दान स्वरूपामध्ये दिला कशा करता गेला तर त्याचं चिंतन करण्याकरता दिला. मायबाप साध्य या ठिकाणी आहे आणि साधन या ठिकाणी आहे. साध्य करायचंय तो भगवान परमात्मा आणि साधन जर कोणतं असेल तर नरदेह त्याचं साधन आहे. श्री तुकाराम महाराजांचा अभंग जर पाहिला तर एका ठिकाणी श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, शरीर जर पाहिलं तर दुःखाचं कोटार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीची थार आहे. या शरीरासारखं अपवित्र काही नाही. पण ते श्री तुकाराम महाराज पुढे वर्णन करताना करतात, शरीर जर पाहिलं तर मात्र उत्तम आहे, सुखाचं घोषला आहे, चांगलं आहे. पण कधी या शरीराच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपण जर केली तर ते उत्तम आहे. दुःखाचं कोटार आहे. गीतामाईला जर विचारलं तर इतर भौतिक दुःख परवडली, पण एकूण 4 प्रकारची दुःख आहेत ती फार अवघड आहेत. इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. पहिलं जे दुःख आहे ते जन्माचं, दुसरं दुःख आहे मृत्यूचं, तिसरं दुःख आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि चौथं दुःख आहे व्याधी म्हणजे आजारपण. यामुळे काय होतं तर दुःखाचं दर्शन होतं. ठीक आहे, दुःखाचं कोटार आहे, रोगाचं भांडार आहे, किती दुर्गंधयुक्त आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना करतात, जेवढ्यांचा आणि शरीराचा संबंध येतो तेवढे तेवढे सगळे पदार्थ अपवित्र होतात. नाना सुद्रव्ये गोमटी झाडिया शरीर पैठी आणि होऊन ठाटी किरटी मळूची जेवी. असं असेल तरी सुद्धा उत्तम आहे, चांगलं आहे, सुखमय आहे. पण कधी शरीर साध्य होय केले शरीरा साधले परब्रह्म. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं की हा देह त्या भगवान परमात्म्याने दिलाय, तो जाणार आहे, नाश पावणार आहे. पण याच देहाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला करता येऊ शकेल. महाराज, आमचा एक प्रश्न आहे, सर्वसामान्य लोकांनी नेमकं त्याच्या प्राप्ती करता काय केलं पाहिजे? संसार सोडावा, बायका मुलं सोडावी, प्रपंच सोडावा, भगवी वस्त्र धारण करावी आणि एखाद्या डोंगरावर जाऊन बसावं का? नाही नाही नाही. गीता जर पाहिली तर गीतेने आम्हाला पहिल्यांदा ज्ञान सांगितलं नाही, भक्ती सांगितली नाही. गीतेने आम्हाला पहिलं जर सांगितलं तो कर्मयोग सांगितला. बाबा, तुझी नित्य कर्म आहेत ती नित्य कर्म करत राहा. नियतम कुरु कर्मत्वम कर्मजा ह्योय कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. सर्वश्रुत असणारा श्लोक सर्वांना ज्ञात आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगस्त्व कर्मणी. हे संस्कृत मधलं सर्वसामान्य लोकांना कळणार नाही, पण श्री तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलं. कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम. ज्ञानोबरायांचं दुमत नाही हो, सकल संत महात्म्यांचं एकच मत आहे. असोनी संसारी जीव बेगू करे वेदशास्त्र उभारे बाह्य सदा सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. महाराज काय एक शंका आहे, त्याच्या प्राप्ती करता आम्हाला हे सोडावंही लागणार नाही, पण त्याची प्राप्ती सहजरित्या होऊ शकत नाही. त्याच्याकडे जाण्याचे काहीतरी मार्ग असतील. मग नेमका कोणत्या मार्गाचा आम्ही अवलंब करावा? योग करावं, जप करावा, तप करावं, तीर्थाटन करावं, नेमकं आम्ही काय करावं की त्या मार्गाने जाऊन आम्ही त्याची प्राप्ती करू शकेल? सगळी साधनं जर पाहिली तर सगळी साधनं अत्यंत आणि अत्यंत कठीण आहेत. या साधनांमध्ये किती काठिण्यता आहे याचं वर्णन करताना भगवान परमात्मा गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये करतात. हे मार्ग किती अवघड आहे. क्लेशोधिक्तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भीर व्याप्यते. यावर श्री ज्ञानेश्वर महाराज भाष्य करताना करतात, जो योग मार्ग आम्ही साधला तो योग मार्ग तुम्हाला जमेलच असं नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला. 70 वर्षाचा माणूस आहे, त्याला तरुणपणामध्ये चणे फार आवडायचे. नातवानं विचार केला बाबांना चणे द्यावेत, पण त्यानं झालं असं, साध्या चण्याऐवजी लोखंडाचे चणे घेऊन गेला आणि तो म्हटला, बाबा काय तुम्हाला चणे आवडायचे ना? हो म्हणे, भरपूर मला आवडायचे. मग असं करा, हे चणे मी तुमच्याकरता आणलेत. त्याने बघितलं, आश्चर्य वाटलं. आता ज्याला साधे चणे खाता येत नाही अशा माणसाला जर लोखंडाचे चणे दिले तर तो खाईल का? खाऊ शकत नाही. तसा हा योग मार्ग आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अनेक प्रमाण आपल्याला ज्ञात आहेत. योग याग विधी येणेनु ही सिद्धी वायाची उपाधी दम्मदर्भ. बरं ठीक आहे, तप जर आम्ही पाहिलं, तपाचा विचार केला तर कलियुगातल्या लोकांना तप जमणं शक्य आहे का? मग माऊली आम्हाला तप म्हणजे काय नेमकं सांगा. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची व्याख्या 16व्या अध्यायाच्या 108 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितली. नेमकं तप कशाला म्हणतात? तैसे स्वरूपाची प्रसरा लागी प्राणींद्रिय शरीरा आठणी करणे जे विरा तेची तप. कलियुगामध्ये पूर्वीची माणसं तप करायला लागली की किती वर्ष उपवास करायची? 12 वर्ष उपवास करायची. किती वर्ष? 12 वर्ष. आता आम्हाला किती वर्ष जमल? 12 वर्ष नाही, 12 दिवस. आत्ताच जर आम्ही पाहिलं तर आत्ता 2 उपवास होते. लोकांचं एकदम सुरू झालं. आता कसं करायचं का? एकादश पण आली, शिवरात्र पण आली, 2-2 उपवास कसे करायचे? मग काही काहींचे फोन यायला लागले, बुवा काय 2 उपवास आहेत, मग आम्ही एकादशी सोडू का? म्हणजे एकादशी सोडता येत नाही. मग 2 उपवासानं कसं व्हायचं? शिवरात्री सोडू का? अरे म्हणजे शिवरात्री सोडता येत नाही, मग 2 दिवस आमचं कसं व्हायचं? ऍडमिट करावं लागणार नाही, काळजी करू नका. एक जाता जाता 2 मिनिटं सांगून जातो. एकादशी गेली, मी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलत असतो. एकादशी व्रत कुणी करायचं असतं? एकादशीचा उपवास कुणी करायचा? कुणी? माळकऱ्यांनी. बरं बरं ठीक आहे. पंढरपूरला कुणी जायचं? माळकऱ्यांनी जायचं. बर. आळंदीला कुणी जायचं? माळकऱ्यांनी जायचं. सगळं टेंडरच कुणी घेतलंय? काय बोलाय काय वाटतं का नाही? माळकऱ्यांनी. कुशाल म्हणता तुम्ही. काही माणसांचं गोड गैरसमज आहे. याला समाज दोषी नाही, याला 90% कीर्तनकार दोषी आहे. माफी मागून बोलतो, कारण समाजाचा एकच गैरसमज झालाय, बुवा एकादशी एकादशी बुवा. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. खुशाल नाही म्हणताय बसल्या बसल्या. तुमच्या पाया पडतो, जाता जाता एक तुमच्या पाया पडतो, कीर्तन सफल होईल. माळ घाला हा माझा आग्रह नाही, पण आपल्या हिंदू धर्माकरता हे एकादशीचे व्रत आहे, आणि जो एकादशीचं व्रत करत नाही तो हिंदू म्हणायच्या लायकीचाच नाही. जळजळीत वाक्य सातारी लागेल पण हरकत नाही. पंढरपूर क्षेत्रामध्ये जर 2 एकादशी आल्या तर नेमके एकादशी ठरवायच्या कशा? प्रश्न पडायचा. पंढरपूर क्षेत्रामध्ये ठाकूरबुवा होते फडकरी. त्या ठाकूरबुवाचं एक घोडं होतं. ठाकूरबुवांचं घोडं त्या वाळवंटामध्ये आणलं जायचं आणि सगळे फडकरी वारकरी भोवताली उभे राहायचे. एकादशी ठरवायची कशी? चारा आणला जायचा आणि तो चारा घोड्याच्या पुढे टाकला जायचा. घोड्यानं जर चारा खाल्ला तर एकादशी उद्याची, आणि घोड्यानं जर चाराला तोंड लावलं नाही तर एकादशी आजची. हे ठरायचं कशावरून?
घोड्यावरून. म्हणजे एकादशी करावी हे कळलं कुणाला? घोड्याला. म्हणजे जे घोड्याला कळलं ते घोड्याला. तुम्ही म्हणा, मी कशाला. जे घोड्याला कळलं ते आम्हाला कळलं नाही. महाराज किती शोकांतिक आहे. सगळी व्रत एका बाजूला आणि एकादशीचं व्रत एका बाजूला. एखादा म्हणला 1 + 1 = 2, पण एखादा म्हणला 1 - 1 = 2. हे उत्तर कधी येईल? आयुष्य जरी गेलं तरी सुद्धा 1 - 1 = 2 उत्तर येतच नाही. तरी सगळी व्रत एका बाजूला आणि एकादशीचं व्रत एका बाजूला. तुम्ही सगळी व्रत करा, पण एकादशीचं व्रत जर केलं नाही तर सगळी व्रत निर्फळ होतात. पण एकादशीच्या अनुषंगानं सगळ्या व्रताचं पुण्य हे आम्हाला मिळतं. पण अजून एक जाता जाता विनंती करतो, मुंबईचं धकाधकीचं जीवन आहे. काही वारकरी अजूनही काही असे असतात, एकादशी करा पण लंगडी एकादशी करू नका. लंगडी माहित आहे का? लंगडी एकादशी. सकाळी खचून फराळ करायचा, संध्याकाळी कामावून येतं. मग तुम्ही एकादशी नाही, आपल्याला जमत नाही, तुला जमत. अजून एक गोड गैरसमज बाजूला काढा. मुंबईचं घड्याळावरचं जीवन आहे, मला माहित आहे. ते वाट बघतं कामावून आलं की 12 कधी वाजता. 12 वाजल्या आणि 12:15 वाजल्या की काय काय म्हणतात, काय संपली एकादश, आण भाकरी तुझ्या बाण ठेवली. म्हणजे हे आमचं शास्त्र नाही. आमचं हिंदूंचं शास्त्र आजचा सूर्योदय ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय हे आमचं धर्मशास्त्र आहे. लक्षामध्ये ठेवा. अजून एक तुमच्या पाया पडतो. कीर्तन समजेल न समजेल हा भाग वेगळा, पण आज आमच्या लोकांचा बेस सुटत चालला. सर्वश्रुत माणसं आहेत, मी माफी मागून बोलतो. 31 डिसेंबर 2010, 31 डिसेंबर 2012 या दिवशी भागवत एकादशी होती. आमच्या हिंदूंना ख्रिश्चनांचा 31 डिसेंबर कळला, पण हिंदूंची एकादशी कळली नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. अजून एक लक्षामध्ये ठेवा, एकादशी दिवशी वास्तुक शांत असेल, लग्न असेल, बारसा असेल, पूजा असेल, जेवढे अन्नदानाचे कार्यक्रम असतात तेवढे टाळा. का? कारण एकादशी दिवशी आम्ही अन्नभक्षण केलं आणि अन्नदान जर केलं तर आमच्या 42 कुळ्या नरकामध्ये जातात. ध्यानामध्ये ठेवा. आणि एकादशी दिवशी विश्वातली सगळी पाप जे अन्न ब्रह्म आहे त्या अन्नामध्ये वास्तव्य करून राहतं. म्हणून एकादशी दिवशी जो अन्नभक्षण करतो आणि अन्नदान करतो हे दोघंही नरकामध्ये जात असतात. म्हणून एकादशीचं व्रत मात्र करा. मला सांगा, 1 दिवसाचा उपवास एकादशी असेल तर आम्हाला जमतं का? सकाळ धरणं आमचं चालू असतं. सकाळी उठल्या 2 कप चहा, नंतर अर्धा किलो खिचडी, नंतर रानामध्ये जात असताना शेंगा खात जातं, रानातनं येत असताना 2-3 ऊस खातं मोडून, पुन्हा रानातनं आलं की 2 कप चहाचा फडशा, पुन्हा संध्याकाळी अर्धा किलो खिचडीचा फडशा. तरी तोंड वाकड असतं का? एकादशी. मग एवढं करून आम्हाला जमत नसेल तर मग 12 वर्षाचं तप आम्हाला कधी जमणार नाही. तप सुद्धा अवघड आहे. एके ठिकाणी अनेक जे मार्ग आहेत ते अनेक मार्ग तिथपर्यंत पोहोचवतीलच असं नाही. नाना साधनांच्या केल्या खटपट, नाना साधनांच्या केल्या खटपट, नाना साधनांच्या केल्या खटपट, नाना साधनांच्या केल्या खटपट, परित्यान पोती हुयाची दारवंता, परित्यान पोती हुयाच्या दारवंता, परित्यान पोती हुयाची दारवंता, परित्यान पवती हुयाची दारवंता, जाणो जाता जाणीव आड खाली फाटा, जाणो जाता जाणीव खाली आड फाटा, जाणो जाता जाणीव आड खाली फाटा, जाणो जाता जाणीव खाली आड फाटा, योगाभ्यास सिद्धी रोधची वाटा, योगाभ्यास विरोधी
वाहू ही आनंदाची सापडली धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली धन्य ही आनंदाची सापडली नाना साधनांच्या केल्या खटापटा परित्याग पवती होयाची आधार बंटा जाणो दाता निभाली आड फाटा योगाभ्यासे निरोधी वाटा साधनांच्या केल्या खटापटा परित्याग पवती होयाची आधार बंटा जाणो दाता निभाली आड फाटा योगाभ्यासे निरोधी वाटा यज्ञयागे स्वर्ग भोगाडी येती करिता तपे काम क्रोध खबळती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जे जे करावे साधन ते ते रिघे साधना अभिमान तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान. ही सगळे जे आहेत ती साधनं तिथपर्यंत पोहोचवतीलच असं नाही. महाराज याच्यापेक्षा सुलभ असणारा कोणता मार्ग आहे की ज्या मार्गाने आम्ही अनुसरण करू या सगळ्यांच्या पेक्षा आत्यंतिक सोपा असणारा जो मार्ग आहे भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. ठीक आहे, मग भक्ती करत असताना आम्ही नेमक्या कोणत्या प्रकारची भक्ती करावी. भक्तीची व्याख्या सांगताना मधुसूदन सरस्वतीने भक्ती शब्दाची व्याख्या सांगितली. द्रुतश भगवत धर्मात धारावा ही कथांगता सर्वेशे मनसुवृत्तिर भक्तिरित्याभिधीयते. आणि याच्याही पेक्षा सोप्या भाषेमध्ये नारदांनी सांगताना सांगितलं सातस्मिन परमप्रेम रूपा इति भक्ती. ठीक आहे, मग ते भक्ती करत असताना नेमक्या कोणत्या प्रकारची आम्ही भक्ती करावी. कोणतेही तुम्हाला जमेल ती भक्ती करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम आर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मम निवेदनम तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोची शुद्ध. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं, पण आमची एक शंका आहे. काय? भक्ती करत असताना तुमचा भगवान परमात्मा त्या भक्तीमध्ये नेमकं पाहतो काय? काय पाहतो? भक्ती करत असताना आमचा भगवान परमात्मा भक्तीमध्ये दुसरं तिसरं काही पाहत नाही. यावर ज्ञानोबराय वर्णन करताना करतात पै भक्ती एकिमी जाणे ते तसाने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते आहो. यावर श्री तुकाराम महाराज भाष्य करताना करतात उच नीच काही नेने भगवंत शिष्टे भाव भक्त देखोनिया. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारचे दृष्टांत यावर दिले. सामान्य जीवनामध्ये माणूस किती वर्ष जगला याला माणसं महत्व देतात. एखादा माणूस 110 वर्ष जगला तर काय काय माणसं म्हणतात वाह काय भाग्यवंत माणूस आहे हो का 110 वर्ष जगला. पण 110 वर्ष जगला पण कधी पंढरपूर नाही, आळंदी नाही, कधी देहू नाही, कधी ज्ञानेश्वरीचं वाचन नाही, कधी कीर्तनाला नाही. आग लागते. जगला काय मेला काय सारखाच. ज्ञानोबराय म्हणतात ना भक्तिविरहित जगला तो जगला काय आणि मेला काय याच्यात काही भेद नाही. जे दगड असतात त्या दगडात आणि त्याच्यामध्ये काही भेद नसतो. ठीक आहे, सामान्य जीवनामध्ये माणूस किती वर्ष जगला याला माणसं महत्व देतात. परंतु पारमार्थिक जीवनामध्ये माणूस किती वर्ष जगला याच्या ऐवजी तो जगत असताना कशा पद्धतीनं जगला याला अनन्यसाधारण महत्व आहे. किंवा भजन किती तास केलं याला महत्व नाही. भजन करत असताना ते कशा पद्धतीनं केलं याला अत्यंत महत्व आहे. वाऱ्या किती वर्ष केल्या याला महत्व नाही. वारी करत असताना ती कशा पद्धतीनं केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. नाहीतर काय काय म्हणतात अहो 70 वर्ष आमच्या वारी झाली. वारकऱ्यामध्ये वारी करणाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक निष्ठावंत वारकरी जो दिंडीमध्ये असतो, जोपर्यंत ज्ञानोबराय बसत नाही तोपर्यंत टाळ सुद्धा ठेवत नाही आणि भजन सोडत नाही, हा एक पहिला वर्ग. आणि दुसरा वर्ग असतो तो कडकडनं जाणार. कडकडनं त्याला म्हणलं ना कोणत्या दिंडीमध्ये असता, आमची दिंडी बघी नाही वगैरे काय नाही, मग आम्ही कडकडन असतो पापाची. मग कडकडन करतो काय त्याचं एकच काम असतं काय
घे फरसाण घाल जोळण्यामध्ये, घे केळी घाल जोळण्यामध्ये, घे उपरणं घाल जोळण्यामध्ये. आळंदीपासून वाखरीपर्यंत असं थैला भरतो आणि वाखरीतनं लगेच परत गावाकडे जातो. गावातले लोक म्हणतात अहो उद्या एकादशी आणि परत कसं काय आला, आपल्याला गर्दी जमत नाही. मग येताना काय आणलं का नाही, काय म्हणे जोळायला बोलतो. किती वर्ष जगला, किती वाऱ्या केल्याला महत्व नाही, कशा पद्धतीनं केलेला अनन्यसाधारण महत्व आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देताना देतात. काय ज्ञानोबरायांची प्रगल्भता आहे. आज आम्ही नुसती ज्ञानेश्वरी अभ्यासली तर कुठल्याच कीर्तनकाराला सासूही लागणार नाही आणि सुनही लागणार नाही, एवढे दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिले. आज काही शिक्षित मंडळी म्हणतात काय ज्ञानेश्वरीमध्ये नुसतं अध्यात्मच आहे, पण ज्ञानेश्वरी म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान दोहीचा समन्वयच म्हणजे ज्ञानेश्वरी. आज आम्ही म्हणतो विजेचा शोध थॉमस एडिसननी लावला, पण एडिसनच्या आधी विजेचा शोध लावणारे पहिले संशोधक हे मौली ज्ञानोबराय आहेत. 7व्या अध्यायाच्या 58व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये त्यावेळी विजेची निर्मिती ज्ञानोबरांनी सांगितली. मग उदकाचे आवेशे प्रगटीत तेजजे लकलकीत दिसे, तया विजुमाजी असे सलिल काही. आज आम्ही म्हणतो घड्याळाचा शोध ब्रॅकेटनी लावला, पण ब्रॅकेटच्या आधी शोध लावणारे पहिले संशोधक जरा कोण असतील तर ज्ञानोबराय आहेत. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पृथ्वीचा परिभ्रमण सिद्धांत 6व्या अध्यायामध्ये आहे. आज आमचं सरकार म्हणते पर्यावरण जर वाचवायचं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा. ही संकल्पना आत्ताची आहे, पण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी 14व्या अध्यायाच्या 233व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये त्यावेळी सांगितलं. नगरेची रचावी, जलाशय निर्मावे, महावने लावावे, नानावेद. म्हणून श्री गुरु ज्यावेळी आम्हाला दीक्षा देत असतात त्यावेळी दीक्षा देताना काही उपनियम सांगितले जातात. मुख्य नियम 4 आहेत, पण उपनियम जर पाहिले तर वारकऱ्यांचे उपनियम कोणते आहेत. वारकरी म्हटलं की प्रातःकाळी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्नान केल्याबरोबर पहिल्यांदा चहा प्यावा, कांदे पोहे खावेत आणि जमलं तर तुळशीला पाणी घालावं. पण आम्ही म्हणतो बुवा काय आधी पोटोबा आणि मग विठोबर. तुझं असं आहे का, मग माझं प्रमाण आहे. दया चित्ती दैसा भाव, तया जवळी तैसा देव. नित्य नेमानं ज्ञानेश्वरीचं वाचलीच पाहिजे. मायबाप आमचे आजोबा सांगायचे, ज्या वेळा आम्हाला कोणताही प्रश्न पडला असेल कुणाकडेही जाऊ नका, मग काय करा, ज्ञानेश्वरी घ्या, ती आपल्या हृदयाला लावा, डोळे बंद करा, ज्ञानोबरांचं ध्यान करा. सांगा आई मला हा प्रश्न पडलाय, या प्रश्नामधून मला बाहेर निघता येत नाही, काहीतरी करा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हृदयाला लावावी, घट्ट पकडावी, ज्ञानोबरांचं ध्यान करावं, डोळे बंद ठेवावेत आणि त्यानंतर ती ज्ञानेश्वरी पुढे ठेवावी, ज्ञानेश्वरी उलगडावी. जे पान उलगडलेलं असेल त्या पानावर 100% माऊलीने तुमच्या प्रश्नांचं निराकरण केलेलंच असेल. पण ज्ञानेश्वरी उलगडायची कधी कधी जर प्रश्न पडला तरच. वा गरज सर्वांनी वैद्य मरू. नित्य नेमानं त्याचं वाचन व्हावं. 40 लाखाचा बंगला बांधला मायबाप, 40 लाखाचा, पण त्या बंगल्यासमोर तुळशी वृंदावन नसेल, ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नसेल आणि ज्या घरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा नसेल त्याला घर समजायचं नाही. ते स्मशान गृह जाणा, गृह जाणा, नाही ते स्मशान गृह जाणा, गृह जाणा, नाही ते स्मशान गृह जाणा, नाही ते स्मशान गृह. दयाची द्वारी तुलसी वृंदावन, दयाची द्वारी तुलसी वृंदावन, दयाची द्वारी तुलसी वृंदावन, दयाची द्वारी तुलसी वृंदावन. हो नाही ते स्मशान गृह जाणा, गृह जाणा, नाही ते स्मशान गृह जाणा, गृह जाणा, नाही ते स्मशान गृह जाणा, गृह जाणा, नाही ते स्मशान गृह जाणा. ज्यांच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी नाही त्याला काय
समजावं? काय समजावं महाराज म्हणतात? स्मशान आणि आत राहणारी हा? जी ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही ती माणसं नाही, ती कोण? तुमचं तुम्हीच म्हणा. प्रत्येकानं त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. काय ज्ञानोबरायांनी आपले सिद्धांत पटवण्याकरता 3,500 दृष्टांत दिले. आपण सगळेजण शेतकरी आहोत. ते ज्वारीचं पीक बघितलं असेल तुम्ही, किंवा काही भागामध्ये असेलही काही भागामध्ये नसेलही, पण ज्वारीचं पीक आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, बरोबर आहे ना? ज्वारी. एका शेतकऱ्यानं काय केलं? ज्वारी पेरली. ज्वारी काही दिवसानं ज्वारी उगवली आणि ज्वारी उगवल्याबरोबर त्याला असलेली कणस आली. कशाला? ज्वारीला. ज्वारी पेरली, उगवली आणि त्याला असलेली कणस, असली कणस असतात वे खुशाल मान हलवतंय. उद्या कोण बोल तो म्हणलं असलेली कणस आली. असे टपळ कणस आली. ज्वारी एक नंबरची दिसायची. सगळ्यांना कळलं की अमक्या अमक्याची ज्वारीचं पीक एक नंबरचं आहे म्हणे. सगळे शेतकरी आजूबाजूचे ज्वारी बघायला गेले. ते बांधावरनं ज्वारी बघायचे. बांधावरनं ज्वारी एक नंबरची दिसायची. कुठनं? बांधावरनं एक नंबरची दिसायची. कोण? ज्वारी एक नंबर दिसायची. कुठनं? बांधावरनं एक नंबरची दिसायची. कोण? ज्वारी एक नंबरची. कुठनं? बांधावरनं. पण जवळ जाऊन बघितलं ज्वारीच्या जवळ गेला तर सगळ्या पिशा म्हणजे पक्ष्यांनी खाल्लेलं असते, काही त्याला एक कण सुद्धा नव्हता. पण ती ज्वारी मात्र एक नंबरची दिसायची. कुठनं? बांधावरनं एक नंबरची ज्वारी उपयोगाची आहे का? तशी ज्वारी एक नंबरची दिसते. कुठनं? आला असलं लक्षात तर बघा. परमार्थामध्ये ज्वारी एक नंबरची दिसते. कुठनं? बांधावरनं ज्वारी बघू नका. बांधावरनं ज्वारी एक नंबरची दिसणार परमार्थातली, पण जवळ जाऊन बघितलं तर एक नंबरची बांधावरनं दिसते, पण जवळ गेलं तर सगळ्या पिशा. तसं अशी ज्वारी जर खुडली आणि मळणी केली तर एकरी 15 पोती व्हायला काय हरकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात कणीस किती लागलं याला महत्व नाही, पण आतमध्ये धान्य किती आहे याला अत्यंत महत्व आहे. तसं परमार्थ करतोय तो किती करतोय याला महत्व नाही, त्याच्यामध्ये भाव किती आहे याला अनन्यसाधारण महत्व आहे. मला सांगा, ज्ञानोबरायांनी वेलचेल केली म्हणे, राजवाडे बांधले, नगर वसवलं, राजवाडे बांधले. पण मला सांगा, नगराला आणि राजवाड्याला किंमत कशामुळे आहे? माणसं जर नसतील तर राजवाड्याला आणि त्या नगराला शून्य किंमत आहे. तसं भजन करतोय पण त्या भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम नसेल, शून्य किंमत आहे. चला, ज्ञानोबराय पुढे वर्णन करताना करतात, मला सांगा, नदीचं पात्र किती मोठं याला किंमत आहे का पाणी किती याला किंमत आहे? हा, पात्र मोठं आहे हो. कुणाचं? नदीचं पात्र भलं मोठं आहे, पण थेंबर पाणी नाही, किंमत आहे का? नाही. कुणाला? नदीला. पात्र मोठं आहे. कुणाचं? नदीचं. पण पाणी नाही, किंमत आहे का? नाही. कुणाला? नदीला. परमार्थ करतोय, पण परमार्थ करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विविध ग्रंथाचं ज्ञान संपादित करणं, विविध प्रकारची कला संपादित करणं हे चांगलं आहे. पण त्या ज्ञानानं इतरांचा द्वेष करणं हे सगळ्यात वाईट आहे. म्हणून हल्ली एक पद्धत आली पहा संप्रदायामध्ये, काय? कीर्तन झाल्याबरोबर लोक म्हणतात कीर्तन पडलं. मला अजून कळलं नाही की कीर्तन पडतं कसं. ज्ञानोबराय म्हणतात, सामान्य माणसं बरी परवडली, पण ज्यांना ज्ञान आहे ती ज्ञानी माणसं मात्र याचा द्वेष करण्याचं काम करतात. प्रसंगी महिन्याचा जरी वारकरी असेल तर नरकाशिवाय प्राप्ती नाही. नवल अहंकाराची गोटी, विशेष लगी अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटीना चवी. म्हणून भक्तीमध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. प्रभू रामराय यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. काय झाला? विवाह सोहळा संपन्न झाला. आणि विवाह सोहळा झाल्यानंतर मुलीनो, लग्नाला गेलाय का तुम्ही? गेलाय का? जाताना लग्नाला? मग ते अक्षता झाल्यानंतर
नवरा नवरीचा एक पुढे कार्यक्रम असतो. कुठला? बरा पाठ केलाय, आधी शिका. हार घालण्याचा कार्यक्रम असतो. झाला असं, रामरायांनी हार घातला, पण सीतामाईंची उंची जरा कमी होती, रामरायांची उंची जास्त होती. झालं असं, रामरायांनी हार घातला, सीतामाईंची वेळ आली, पुष्कळ प्रयत्न केले पण हार घालता येईना. असं उंच टाच केली तरी ते हार घालता येईना. काय करावं, काही विलाज चालला. सगळेजण म्हणायला लागले, म्हणे देवा, जसं आता चांगली पद्धत आहे तशी त्यावेळी नव्हती. आता आपल्या चांगली पद्धत आली नाही का, लग्न झाल्यानंतर फार चांगली पद्धत आहे. इकडून मुलाला उचलायचं, पुन्हा त्याच्यावर मुलगीला उचलायचं, पुन्हा त्याच्यावर मुलाला उचलायचं. तो ब्राह्मण होता, ठेवा ठेवा म्हटलं बरोबर ते बरोबर आणलेलं असतं, बरोबर त्याच्या तोंडावर. सगळेजण म्हणायला लागले, म्हणे देवा काय वाका ना. म्हणे कुणा पुढं? हिच्या पुढं. आज मी जर हिच्या पुढं वाकलो तर सगळे म्हणतील भगवान परमात्मा प्रभू रामराय पण वाकले. कुणा पुढं? बायको पुढं. जमत नाही म्हणे, मी नाही वाकणार. पुष्कळ प्रयत्न केले, 2-3 तास निघून गेले पण हे वाकायला काय तयार नाही. शेवटी सगळेजण वैतागले. विश्वामित्रांनी लक्ष्मणजींना बोलावलं, म्हणजे इकडे काय हे काम करतोस का? म्हणजे काय हो, पोटात अन्नाचं कण नाही, कुठलं काम सांगताय? हा बाबा काय वाकायला तयार नाही, हार काय गळ्यात पडत नाही आणि पुढचं काय आपलं होत नाही, म्हणजे त्याच्याकरताच तुला बोलवलंय. म्हणजे काय, हे बघ म्हणे हे बेसावध आहे. मग हळूच म्हणे मागणं जायचं आणि दादा म्हणून पायावर पडायचं. मग म्हणले मग काय होईल, काय गरज आहे का? काय काय मुलं बघा, त्याला जर म्हटलं ना इकडे ये, दुकानात जातोस का? दुकानच बंद असेल तर, अरे दुकान उघड आहे. दुकानदारच नसला तर, अरे दुकानदार पण आहे. मालच नसला तर, म्हणजे करायचं नाही पण तर म्हणजे मग काय होईल? काय नाही म्हणे, मी सांगतोय तेवढं कर, जा पुढं बघशील काय होईल ते. यांनी आपलं बघितलं, कोण कोण लग्नामध्ये आले, कोण कुठं बसले, कशा प्रकारचा मंडप आहे, कशा प्रकारचं बैठक व्यवस्था आहे, इकडे पाहण्यामध्ये दंग होते. हे मागणं हळूच गेलं, पुढं आलं, दादा एकदम माझ्या पायावर कोण पडलं म्हणून बघितलं तर लक्ष्मण. म्हणे आता तर व्यवस्थित होता आणि म्हणे एकाएकी याला काय झालं? म्हणे लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ, काय झालं? लक्ष्मणा उठ, घाला. हार घातला आणि मग सीतामाई म्हणायला लागल्या, एवढा वेळ झालं वाकत नव्हता, पण शेवटी माझ्या पुढं वाकलाच ना. म्हणे सीते काय तुझा गोड गैरसमज आहे, अजून 4 तास जरी उभी असतीस तरी मी वाकलो नसतो. मी वाकलो तुझ्या करता वाकलो नाही, मग मी भावा करता वाकलो. कुठल्या भावा करता? लक्ष्मण भावा करता नाही, लक्ष्मण भावाच्या भावा करता मला वाकावं लागलं. म्हणजे जिथं भाव आहे तिथं देव सुद्धा वागतो, भावाशिवाय देव कळत नाही. ज्ञानोबरायांचं जर प्रमाण पाहिलं, भावे विना भक्ती, भक्ती विना मोक्ती, 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 बळे विना शक्ती, बोलू नये, बोलू नये, बळे विना शक्ती, बोलू नये, बोलू नये, बळे विना शक्ती, 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 बोलू नये. हरी 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 मुखे भारा, 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 हरी मुखे भारा. किंवा भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. सकल संत मांदी आली, पंढरपूरच्या वारी करता आली. सगळेजण भगवान परमात्म्याच्या दर्शनाला निघाले.
चोकोबारायांना वाटलं आपणही देवाच्या दर्शनाकरता जावं. भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाला गेले, सगळेजण आत गेले, पण मात्र चोकोबारायांना बाहेर अडवलं. हे म्हणे चोक्या कुठं निघालास? काही नाही म्हणे, माझ्या पंढरीनाथाचं दर्शन करायला निघालोय. जाता येणार नाही. विसरलास का बाबा कोण आहेस तू? नाही म्हणे, मला लांबन, मी देवाला स्पर्श करत नाही, पण लांबन एकदा माझ्या देवाला पाहू देत नाही म्हणे, जाता येणार नाही. आणि चोकोबारांना ढकलून दिलं. ढकलून दिल्याबरोबर गडगडत गडगडत खाली आले आणि खालून हात जोडले. देवा, अरे म्हणे काय पाप केलं रे की तुझं दर्शन मला होत नाही? सगळेजण जातात, तुझं दर्शन करतात, पण मी एकला पापी तुझं दर्शन करू शकत नाही. डोळ्याचं पाणी हाटलं नाही. भजन करत 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 वाळवंटाच्या पलीकडच्या तीरावर आले, डोकं खाली घातलं आणि पुन्हा तिथं देवाचं चिंतन चालू झालं. द्वादशीचा दिवस उजाडला आणि भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या डोळ्याला पाणी आलं. आई साहेबांनी विचारलं, देवा, अरे सगळं जगत तुमच्या करता रडतं आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? रुक्मिणी, अगं काय सांगू तुला, कुठला भक्त संकटात आहे का? नाही रुक्मिणी. मग का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे? अगं सगळेजण आले, सगळ्यांना माझं दर्शन मिळालं, पण माझ्या चोकोबारायांना ढकलून दिलं ग. चोकोबारायांनी पाणी सुद्धा घेतलं नाही. विठाई विठाई म्हणून धावा चालू आहे, मला त्याच्याकडे गेलं पाहिजे. ठीक आहे म्हणे, देवा द्वादशी आता पंचपक्वानाचं ताट येईल, 2 घास खा आणि मग चोकोबाराकडे जावा. अगं माझा भक्त रडत असताना, दुःखी असताना अन्नाचा कण सुद्धा उतरणार नाही तू, आणि ते पंचपक्वान बघून घे. मी निघालो आणि जगताचा मायबाप वाळवंटाच्या पलीकडच्या तीरावर जिथं चोकोबारायांचं भजन चाललं होते तिथे आले आणि हाक दिली, चोखा. चोखा म्हटल्याबरोबर चोकोबारायांनी पाहिलं, अरे ज्याच्या दर्शनाकरता आपण काल गेलो, आपल्याला ढकलून दिलं, तो माझा मायबाप वीट सोडून माझ्याकरता इथं आला. उठले, धावत 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 गेले, पायाला मिठी मारली, धाय मोकळून रडायला लागले. देवा, अरे काय पाप केलं? सगळे भक्त तुझ्या दर्शनाकरता आले, सगळ्यांना दर्शन दिलंस आणि देवा मला ढकलून लावलं. काय र पाप केले? चुकोबा, अरे या करताच मी तुझ्याकडे आलोय का? काल तुला ढकलून दिलं ना, म्हणून आज स्वतः मी तुला दर्शन देण्याकरता तुझ्याकडे आलोय. ज्या वेळे भगवान परमात्म्याविषयीचा भाव मनामध्ये असतो, तेव्हा भक्ताला देवाकडे जावं लागत नाही, देवच भक्तांच्या करता दर्शन देण्याकरता. तो का म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव, भाव जवळी धरून आणि देवा. तो का म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देवा, जवळी आणि हरी तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव. अरे चोकोबा, 2 उद्देशानं मी इथं आलोय. एक म्हणजे तुला दर्शन देणं, आणि 2 द्वादशी मी सोडली नाही रे, द्वादशी सोडायला आज तुझ्याकडे आलोय. आणि असं म्हटल्याबरोबर चोकोबारायांना एवढा आनंद झाला. बायकोकडे पाहिलं, पण काय होतं चोकोबारायांच्याकडे? काय नव्हतं. बायकोनं काय केलं? संकेत समजल्याबरोबर लगेच बायकोनं काय केलं? गॅस पेटवला. तवा होता वय गॅस? खुशाल जण डोकं हलवत आहे. नाही हो, पहिले सगळं जुनं तेवढं निघून गेलं मायबाप, सगळं. पण आपल्यात म्हटलं जातं जुनं तेच सोनं. पूर्वी दळणा करता जातं होतं. त्या माणसाचं विशेष मला वाटतंय, ज्यानं नाव ठेवलं, काय माणूस हुशार असावा, त्याचं नाव काय ठेवलं? जातं. जातं. जे राहत नाही त्याला काय म्हणतात? जातं. आज जरी कोट्याधीश असला तरी सुद्धा मुलाच्या बारशाला ते जातं हे लागतं. बारसा असेल की ते जातं. आता अवघड आहे, बारशाला लागतं वे. बहुतेक आता कोणी ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही. मी सुद्धा बंद करायच्या मनस्थितीत नाही. त्याच्यात 2 फायदे होते, एक आध्यात्मिक आणि दुसरा वैज्ञानिक. दोन्ही दृष्टीने जातं महत्वाचं आहे. आध्यात्मिक फायदा कसा? पहाटे 3 ते 6 याला म्हणतात ब्रह्ममुहूर्त.
या ब्रह्ममुहूर्तावर उठून जर देवाचं नामस्मरण केलं तर कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. अनायसे माता भगिनी लवकर उठायच्या, जात्यावर बसायच्या आणि जात्याला एकदा खुंट्याला हात लावल्याबरोबर भगवान परमात्म्याचं गीत चालू व्हायचं. अनायसे त्यांना कामही व्हायचं आणि नामाचं पुण्यही मिळायचं. हा आध्यात्मिक फायदा झाला. आणि वैज्ञानिक दृष्टीने जातं कसं महत्वाचं आहे, ज्यांनी ज्यांनी जात्यावर दळलंय त्यांचं मनकं अजून शाबूत आहे. म्हणजे एकदा त्या खुंट्याला हात घातला, पुढं माग पुढं माग पुढं माग, त्यामुळे ते मनके काय व्हायचे, बळकट व्हायचे. आता मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक तरी म्हणते आय आय मनकं गेलं. एवढं 2-2 तास चालतंय तरी म्हणते मला मनकं लय दुखतंय. जात महत्वाचं होतं. ते आंघोळी करता पूर्वी काय वापरायचे, पाणी घेण्याकरता गंगाजळ. गंगाजल त्याचं झालं गंगाळ. जसं आता आपण म्हणतो तुझी पुराणातली वांगी राहू दे पुराण, वांगी नाही वानगी असा शब्द आहे. वानगी या शब्दाचा अर्थ आहे दाखला. त्या वानगीतला न लोप पावला आणि त्याची झाली वांगी. तसं गंगाजल त्याचं झालं गंगाळ. आता आंघोळी करता काय आली, बादली. कुणाला काय नाव आहे, बादली. बादली सगळ्यांनाच बादली. आणि पूर्वी चुलीवरच्या भाकर असायच्या हो, रुचकर लागायच्या. आता चुली कुठे दिसतच नाही. आणि ती भाकरी करताना एक पद्धत अतिशय चांगली होती. आम्ही लहान असताना पाहायचो. आमची आजी ती ते उंडा हातामध्ये घ्यायची आणि ती असं ठेवायची. मग तिचं चालू व्हायचं विठ्ठल 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 विठ्ठल. व्हायचं काय, ती भाकरी टाळीमध्ये सापडली जायची, मुखामध्ये नाम असायचं, ते नाम भाकरीमध्ये रुजलं जायचं आणि जो भाकरी खायचा त्याला सात्विक बुद्धी व्हायची. पण आता असं कुठेही दिसत, आता असं दिसतच नाही. आता वाटोळ खाणाऱ्याचं तरी कसं चांगलं होईल. आणि चुलीवरच्या भाकरी असं गेल्या तर चुलीत. आता आले गॅस, गॅसवरचं खातं शेवटी पुन्हा गॅसवर जातंय. जाऊ द्या जाऊ द्या, घालवायलाच बस. चला काय केलं तिनं, अरे 3 दगड जमा केली, पाला पाचोळा काटक्या कुटक्या गोळा केल्या, स्वतः भगवान परमात्मा पारणं सोडणं करता आलाय. काय होतं, अरे एवढंसं पीठ शिल्लक होतं, ते एवढंच पीठ दोघांना पुरवायचं होतं. पण आता हेच मध्ये आलं. मग आनंद झाला. तिनं काय केलं, एवढ्याशा पिठाचा तो रोड बनवला. भाकर तरी बनणार आहे का एवढ्या पिठाची. बरं मला सांगा, त्या काटक्या कुटक्यावर किती पचणार आहे. तिनं असं भाजल्यागत केलं, अर्ध कच्च आणि अर्ध पक्क बाजूला केलं. डोळ्याला पाणी आलं का, अरे रोज जेव पंचपक्वानाचं जेवतोय, आज याला भाकरी रोड बनवला, तोही अर्धा कच्चा आणि अर्धा पक्का. पण आता यावर द्यायचं काय, पंचायत पडली, मान खाली घातली. मग तिनं काय केलं, लगेच पनीरची भाजी बनवली. पनीर होतं काय त्यावेळी. मग करावं काय, ती पिशवी होती, त्या पिशवीतनं 2 वाळक्या मिरच्या काढल्या आणि त्या मिरच्या त्या भाकरवर ठेवल्या आणि हाक दिल्या. अहो अहो म्हटल्याबरोबर चोखोबाराय आले. भाकरीकडे लक्ष गेलं, त्या रोटाकडे लक्ष गेलं आणि घळ 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 अश्रू चोखोबारायांच्या डोळ्यामधून आले. का, अरे जगाचा मायबाप आपल्याकडे आला, पण आपण चांगली भाकर सुद्धा देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, अरे जो रोज सोन्याच्या ताटामध्ये ज्याला पंचपक्वान्न येते, आपल्याकडे देवाला द्यायसाठी साधं ताट सुद्धा नाही. मग काय केलं, तीच भाकर बायकोकडनं घेतली, आपल्या हातावर घेतली, त्या मिरच्या त्याच्यावर ठेवल्या. देव जिथं होते तिथं गेले, खाली मुंडकं घातलं. का, लाज वाटत होती. देवाला द्यायचं कसं, खाली मुंडकं केलं आणि वर हात केला. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. लाज वाटत होती की रोज देव माझा पंचपक्वान्न जेवतो, आज मात्र देवाला देण्यासाठी लोणी सुद्धा नाही आणि पंचपक्वान्न सुद्धा नाही. खाली लाज वाटत होती. हात असा वर केला की भक्ताची उद्विग्न अवस्था पंढरीनाथांनी जाणली. ती भाकर आपल्या हातामध्ये घेतली, एक घास देवाने आपल्या मुखामध्ये घातला, एक मिरचीचा तुकडा घेतला आणि घ घ घ मायबाप टाहो पडून रडायला लागला. चोखोबारायांना असं वाटलं की बहुतेक ज्याला लोणी खायची आवड आहे, बहुतेक माझ्या देवाला मिरची झोंबली असावी.
पाय पकडले आणि धाय मोकलून चोकोबाला रडायला लागले. देवा मला माहित आहे तू का रडतोस. अरे रोज तुला पंचपक्वान्नाचा नैवेद्य येतो, रोज तुला लोणी येतं आणि तेही सोन्याच्या ताटातून येतं देवा. पण आज मी गरीब, मी तुला ताटही देऊ शकत नाही, लोणी देऊ शकत नाही आणि पंचपक्वान्न सुद्धा देऊ शकत नाही देवा. मला माहित आहे जी भाकर मी तुला दिली ती सुद्धा अर्धी कच्ची आणि अर्धी पक्की आहे रे देवा. दिलंय काय त्याला, रोज तू लोणी खातो आणि मिरची मी तुला दिली. मला माहित आहे देवा, खरं सांग तुला मिरची झोंबली ना म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना देवा. खरं सांग तुला मिरची झोंबली ना. चोकोबारांची उद्विग्न अवस्था बघितली. भगवान परमात्मा पंढरनाथाने चोकोबारांना उठवलं, घट्ट मिठी मारली, पाठीवरनं हात फिरवला. हे चोकोबा तुझी शपथ घेऊन खरं सांगू का, सांग ना देवा, का तू रडतोय सांग ना. तुझी शपथ घेऊन सांगतो चोकोबा, तुझी भाकरी कच्ची आहे म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही, सोन्याचं ताट तू मला दिलं नाहीस म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही, मिरची दिलीस म्हणूनही माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही. मग का रडतोस देवा. तुझी शपथ घेऊन खरं सांगतो, रोज मला मंदिरामध्ये पंचपक्वान्न येतं, रोज मंदिरामध्ये मला लोण्याचा गोळा येतो. पण चोकोबा खरं सांगू का, तुझी शपथ घेऊन सांगतो, जी चव मंदिराच्या पंचपक्वान्नाला नाही, जी चव मंदिराच्या लोण्याला नाही, ती चव तुझ्या मिरची भाकरीत होती चोकोबा, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अनाथाचा मायबाप भगवान परमात्मा चोकोबारा यांची कच्ची भाकर आणि मिरची खाल्ली. का खाल्ली. अरे पंचपक्वानाचं ताटात ठेवलं त्याच्या समोर, पण मनामध्ये जर त्याच्याविषयी भाव नसेल तर तिकडे डुंकूनही देव पाहत नाही. पण 2 दिवसाची शिळी भाकर ठेवा, त्यावर साधी मिरची ठेवा, नाहीतर चटणी ठेवा आणि ती मालकापुढे ठेवा आणि सांगा मालक तुला सोडून मी काय खात नाही, पण काय करावं, माझ्याकडे तुला देण्यासारखं एवढंच आहे. श्रद्धेनं देव तो चटणी भाकरीचा स्वीकार करेल, पण अंतःकरणामध्ये भाव नसेल तर माझा भगवान परमात्मा डुंकूनही पाहत नाही. चला पुढे, मला तत्वज्ञान आज मांडायचं नाही, कारण तेही प्राण परवते आवडते मज निरुते, जे का भक्तिचरित्राते प्रशंसते. त्या पेंद्याला भूक लागली हो. 2 दिवसात पोटात अन्नाचा कण नव्हता, गरीब परिस्थिती होती. आईकडे मागायला लागला, आई काय मला भूक लय लागली ग, 2 दिवस काय नाही ग, काहीतरी दे ना. पेंद्या काय नाही, अजून 1 दिवस काय मिळणार नाही, लोण्याचे पैसे येस तो पण काही मिळणार नाही. आई काहीतरी दे ग, मला भूक लागली. नाही रे काय नाही आपल्या घरामध्ये. हट्ट धरला आणि मग आईच्या लक्षामध्ये आलं 7-8 दिवसाचं एका गाडग्यामध्ये ताक ठेवलेलं. आठवलं तिला, पेंद्या काय इकडे काय, ते गाडग्यामध्ये ताक आहे, ते ताक घे, पण खबरदार माग भावंड आहेत त्यांचं लक्ष ठेव त्यांच्यावर. पेंद्या गेला. एवढी भूक लागली होती त्याला, ते ताक पेंद्याने आपल्या तोंडामध्ये घेतलं. एक गोट पण इथनं खाली जात नव्हता. का, ते ताक त्याला एवढं चांगलं वाटलं, त्याच्या दृष्टीनं त्याला ताक एवढं चांगलं वाटलं ना, त्याने विचार केला, अरे कान्होबा आपल्याला लोणी देतो, पण माझ्या कान्होबाला माझ्या घरातलं ताक मी देऊ शकत नाही. जर गाडगं न्यावं तर आई मारल आणि त्याला सोडून खावं तर इथनं जात नव्हतं. मग त्यानं काय केलं, गाडगं तिथं ठेवलं. ते आतमध्ये जसं ताक होतं तसंच पळत गेलं, कान्होबा जवळ आलं आणि कान्होबाला खुडवलं. म्हणजे हे मी तुझ्या करता आणले. देवाने मुद्दाम नाटक केलं. हे पेंद्या काय, मला तू काय म्हणतोय समजत नाही, सांग तुझ्या तोंडानं काय. म्हणजे आतला माल लई चांगला आहे, असणारच ना. का, पेंद्याचे डोळ्यामध्ये चिपडं साठलेली होती. 2 महिने आंघोळ केली होती का नव्हती माहित नव्हती. दात बघितले तर पिवळे जर्द दात होते. का, त्यावेळेस कोलगेट शिबाका पेप्टोडेंट नव्हतं. देवाने मुद्दाम नाटक केलं. राग आला, अरे आईचा मार वाचून मी याच्या करता आलोय आणि हे नाटक करतोय. पळत पळत गेलो, असं देवाला पालतं पडलं. पेंद्या म्हटल्या बरोबर काय केलं पेंद्यानी, आपल्या तोंडातलं ताक देवाच्या तोंडात सोडलं. आता मला सांगा, एक कल्पना करा, त्या जागी आपण जर असतो तर, समजा जीवच कंठच मित्र आहे, 2 अगदी घनदाट अशी मैत्री आहे. एका मित्राला कॉफी आवडायची, एका मित्राच्या घरी बायकोनं सुंदर कॉफी केली. कल्पना करा, त्या एक कॉफीचा घोट या मित्राने घेतला, त्याला कॉफी एवढी चांगली वाटली, ते तसंच कॉफी तोंडामध्ये घेऊन आलं
आणि जर ती कॉपी आपल्या दुसऱ्या मित्राच्या तोंडात सोडली तर काय म्हणेल? पोळ्या करतो, संध्याकाळी जेवाय ये. नाही, माग सरकून एक दिवस तुला वाटतं की नाही काय माझी किंमत करतोस का, उष्ट देतो का? म्हणजे जीवनच्या कंटचे मित्र असला तरी तोंडातलं खाऊ शकत नाही. पण माझ्या कान्होबानं तिथा गिळलं, कान्होबाचेही डोळे पाणवले आणि मग विचारले, असं पेंद्याला वाटलं बहुतेक आपण विसरलो, आपण सामान्य गोपकाचं पोर आहे आणि हा मोठ्याचा पोर आहे. आता यदा कदाचित जर यानं यशोदामाईला सांगितलं तर यशोदामाई आपल्या आईला सांगेल आणि आपली आई मार देईल. पाय पकडले, ए कान्होबा, काय तुझ्या पाया पडतो, मी विसरून गेलो तू मोठा आहेस म्हणून, मी मित्र म्हणून तुझ्याकडे आलो. पण देवा, माझ्याकडे द्यायला तुला ताक नव्हतं, मी माझं उष्ट ताक तुला दिलं, मी विसरून गेलो तू कोण आहेस. देवा खरं सांग, तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं? मी माझं उष्ट ताक दिलं म्हणून आलं ना, तुझ्या पाया पडतो. आई यशोदामाईला काय सांगू नको, आणि यशोदामाईला जर सांगितलं तर यशोदामाई माझ्या आईला सांगेल आणि मला मार खावा लागेल. पाया पडतो कान्होबा. ती उद्विग्न अवस्था पाहिली पेंद्याची. पाठीवरून हात फिरवल्याने सांगितलं, पेंद्या खरं सांगू का माझ्या डोळ्यामधून का पाणी आलं? का जी चव रोज यशोदामाई मला ताजा ताजा लोण्याचा गोळा देते, पण जी चव यशोदामाईच्या हातच्या लोण्याला नाही ती चव तुझ्या ताकाला होती, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवान परमात्म्याने त्याचंही उष्ट ताक खाल्लं. श्री तुकाराम महाराज एक ठिकाणी वर्णन करताना करतात, गवळियांचे ताक पिरे गवळियांचे ताक पिरे गवळियांची ताक पिरे गवळियांची ताक पिरे गवळियांचे 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 ताक पिरे कोण बोरे चांगली कोण बोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा समजलं की भगवान परमात्मा भक्तीमध्ये केवळ भाव पाहतो. महाराज आमची एक शंका आहे, काय? जसा भाव रामरायांच्या चरणावर लक्ष्मणजींचा होता, जसा भाव चोखोबरायांचा पंढरीनाथाच्या चरणावर होता, आणि जसा भाव गोपाळांचा कान्होबाच्या चरणावर होता, महाराज काय आम्ही जर तसाच भाव देवाच्या चरणावर ठेवला तर त्याच्याकरता तुमचा देव करतो काय हे आम्हाला सांगा. याचं वर्णन श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे भावे तुका म्हणे भावे भावे तुका म्हणे 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 भावे देवा सत्ताराम भावे देवा सत्ताराम भावे असे भक्ताची घरी हरी भक्ताची घरी देवा सत्ता राम भावे देवा सत्ता राम भावे असे भक्ता
काही माणसांना असं वाटलं असेल अभंगाचं शेवटचं चरण आलं म्हणजे कीर्तन संपलं. नाही. कीर्तन संपलं नाही, आत्ताशी सुरू झालं. आपण अभंगामध्ये प्रवेश करताना खालून वर आपण निघालो. तुका म्हणे भावे, काय करतो त्या भावाकरता? देवा सत्ता राबवावे. त्या भावाकरता, भावाच्या सत्तेकरता भगवान परमात्म्याला त्या भक्तांच्या संतांच्या घरी राबावं लागतं. राबतो? अरे राबतो नाही, नको ती कामं करतो. जेव्हा त्या पांडवांच्याकडे यज्ञ होता, त्या यज्ञामध्ये कोण 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 कामं करणार याच्याकरता बैठक ठरली. बैठकीमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्ही काय काम करणार, याच्या आधी मी काय काम करणार, मी काय काम करणार ते ऐका. तर मला सांगितलं, देवा अरे तो आमचा मालक आहे, मालकाने सेवकाचं काम करणं उचित नाही, आम्ही सेवक आहोत. म्हणे मी सेवक म्हणून नाही, मालक म्हणून नाही, तर तुमचा सेवक म्हणून इथं आलोय. आणि जर तुम्हाला पटत नसेल तर मी निघून जातो. तुम्ही जर गेला तर आमचा यज्ञ कसा व्हायचा सांगा ना. म्हणे काही नाही. म्हणे यज्ञ सुरू झाल्यानंतर यज्ञामध्ये जेवढे ऋषीमुनी येतील तेवढ्यांची पाद्यपूजा मी करणार आणि ते जेवून उठल्यानंतर त्यांचं खरकट उष्ट काढण्याचं काम मी करणार. एवढी पात्रावरी काढी वैकुंठ नायक धावून शुभ आला तेथे धावून शुभ. पात्रावरी काढी वैकुंठ नायक धावून शुभ आला तेथे धावून शुभ. आणि भक्तांच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने पत्रावळ्या उचलवण्याचं सुद्धा काम केलं. काय उचलल्या? पत्रावळ्या. एका नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्य पार्थाचे करीत असे. महाराज आम्हाला हे समजलं, शुद्ध भावाकरता भगवान परमात्मा त्या भक्तांच्या घरामध्ये काम करतो. पण महाराज काय त्या भक्तांचं आणि देवाचं नेमकं नातं काय असतं आणि ते निभवण्याकरता तो देव करतो काय हे आम्हाला कळू देत. ते तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतो. अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू बंधू अनाथाचा बंधू अंगियाचे हा संबंधू अंगियाचे हा संबंधू आसे भक्ताची घरी आसे भक्ताची घरी अंगी आसे हा संबंधू अंगी आसे हा संबंधू आसे भक्ताची घरी आसे भक्ताची घरी. अभंगाच्या तृतीय चरणातला पहिला जो शब्द वापरला तो अनाथ असा शब्द वापरला. अनाथ. सर्वसामान्य लोकांची अनाथाची व्याख्या काय? तुम्ही आम्ही लोक कुणाला अनाथ म्हणतो? आपली अनाथाची व्याख्या काय? ज्याला कुणीच नाही त्याला काय म्हणतो आपण? ज्याला आई नाही बाप नाही म्हणतात ना, काय पोरग आहे, आई पण नाही बाप पण नाही, ते कोण आहे? अनाथ आहे. मग मला सांगा, तुम्ही आम्ही लोक अनाथ आहोत का सनाथ? बोला. तुम्ही आम्ही लोक अनाथ आहे का सनाथ? जबाबदारीने उत्तर द्या. आता अवघड होतं ना. का इकडं जर कोण अनाथ म्हटलं आणि इकडच्या तर इकडं जर कोण असलं, संध्याकाळी जर ते घराला गेलं आणि म्हटलं ए दारुगड, हे दारुगड म्हणताय जा की, लय मगाशी म्हणत होता अनाथ अनाथ ताई जा की झोपा मंडपात, म्हणजे अनाथ म्हणायचं अवघडच आहे. तुम्ही लोक आम्ही लोक कोण आहोत? आपण सनाथ असून सुद्धा कोण आहे? अनाथ आहे. अनाथ हे कळतं आम्हाला कधी? बैसता संतांची संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आपला फक्त एकच आहे. कोण? तो आपला आहे. जो आपला आहे त्यालाच आपलं करा, त्याला आपलं म्हणा. आपला तो एक देव करुणी घ्यावा तिने वीन जीवा सुखनो. हे दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. भर सभेमध्ये ज्यावेळेस त्या द्रौपदीला आणलेला आहे, वस्त्राला हात घातल्याबरोबर एक हात वस्त्राला आहे आणि एका हातानं सगळ्यांची करुणा ती भागते. तिला वाटत होतं मी सणात आहे, सणात
माझं कुणी लज्जा रक्षण करेल, मी सनात आहे, ही सनाताची भावना, हा अहंकार तिच्या मनामध्ये होता. एक हात वस्त्राला आणि एक हाताने सगळ्यांची करुणा भाकायला सुरुवात केली. तिला वाटलं अरे आपले पती एवढे समर्थ आहेत की सहजरित्या आपलं काय होईल, लज्जा रक्षण होईल. पण ज्या वेळेस तिने आपल्या पतींच्याकडे पाहिलं, आशायुक्त नजरेनं पाहिलं, त्यावेळेस पतीने आपल्या माना खाली घातल्या. वाईट वाटलं तिला. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळ्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. आणि मग तिला वाटलं अरे आतापर्यंत आपण स्वतःला सनात समजत होतो, पण आपलं लज्जा रक्षण कोणी करू शकत नाही. आपण सनात असून सुद्धा कोण आहे, अनाथ आहे, अनाथ. मग अनाथाचा नाथ कोण आहे, तर माझा भगवान परमात्मा आहे. आणि मग जो एक हात वस्त्राला लावला होता तोही सोडला, दोन्ही हात वर केले आणि दोन्ही हात वर करून त्या मालकाला हाक मारली, बाबा ये, कुठं गुंतलायस, धावून ये, कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया वेळ का सकया लावेला. असं म्हटल्याबरोबर देव आला, अंबर रूप धारण केलं आणि त्यानं केलं काय, कौरवे पांचाळी सभे माझे आणली, कौरवी पांचाळी सभे माझे आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली, वस्त्र हरणा वस्त्रे कैसे झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली. ओ पांडुरंगे ये, ओ पांडुरंगे, पांडुरंगे ये, ओ पांडुरंगे, पांडुरंगे येई व पांडुरंगे, पांडुरंगे येई व पांडुरंगे. भगवान परमात्मा अंबर रूप धारण केलं आणि मग तिला राग आला. म्हणे माझ्या वस्त्राला हात लावलास, कुठं गेला होतास, म्हणे चोर ते चोर वर्ण शिरजोर. आधी तुला वाटत होतं मी सनात आहे, सनात सनात आहे, पण सनाताची भावना तुझ्या मनामधून गेली आणि जेव्हा अनाथाची भावना निर्माण झाली, हाक मारली, मी लगेच धावून आलो. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, अशा अनाथाच्या भगवान परमात्म्याला आपणही सगळ्यांनी 2 मिनिटं हाक मारायचं आहे. सगळ्यांनी 2 मिनिटं कडकडाट टाळी वाजून त्याचं भजन करायचंय. विठोबा टाळी वाजवा, बोला 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 बोला. जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, कुमार कुमार विठोबार कुमार, कुमार कुमार विठोबार कुमार, कुमार कुमार विठोबार कुमार, कुमार कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, पुंडलिक वरदा हरी हरी श्री ज्ञानदेव काळेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ठीक आहे तुकाराम महाराज, आम्हाला कळलं की तू अनाथाचा बंधू धावून येतो, पण तो अनाथाचा बंधू असतो कुठं आणि करतो काय हे आम्हाला तेवढं सांगा. त्याचं वर्णन श्री तुकाराम महाराज द्वितीय चरणामध्ये करतात. असे भक्ताची ये घरी घरी, असे भक्ताची ये घरी हरी, असे भक्ताची घरी, हरी, असे भक्ताची घरी, कामेन सागता करी, कामेन सागता
आहे असे भक्तांची ये घरी करतो काय कामे न सांगता करी कुणाची भक्तांची कामे न सांगता करी आणि आमची कामे सांगून पण नाही करी नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रेवो मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब वरी योगियाची ही मानसे मरडोनी जाय कुठाय परितयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम घोष बरवा तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओगनाम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथेच उत्तम चरण रजवंत कुठं स्तोन करतो काय याचा पुरावा म्हणजे उच्च नीच काही नेणे भगवंता संपूर्ण अभंग म्हणजे द्वितीय चरणाचा पुरावा आहे 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे चलतो नाथरायांच्या घरामध्ये एक 25 वर्षाचा तरुण आला नाथ म्हणे कोण आहे बाबा काय नाही म्हणे मी आलोय कोण तू कुठला आधी पैठण मध्ये बघितलं नाही म्हणे लांबून आलोय गाव नाही नाव नाही आई वडील नाही म्हणे मी अनाथ आहे अनाथ कोण म्हणतंय जो अनाथाला अनाथ करतो तो म्हणे मी अनाथ आहे मग म्हणे का आला चाकरी करण्याकरता आले द्यायचं काय 2 वेळचं जेवण मग म्हणे तुला नावच नाही मग कुठल्या नावानं बोलायचं कुठल्याही बोलवा तुम्हाला जे वाटेल त्यानं बोलवा पण तुला आवडतं काय म्हणे श्रीखंड मग आजपासून तुझं नाव श्रीखंड नाव ठेवून दिलं सकाळी लवकर उठावं सडा संमार्जन करावा नाथ महाराजांना आंघोळीला पाणी द्यावं आंघोळ झाली की पूजा करायला बसले की चंदन उगळून द्यावं कुणाला नाथांना चंदन उगळून द्यायचं कुणी नाथांनी चंदन घ्यायचं लावायचं कुणाला देवाला उगळून देणार देव महाराज काय घ्या फुलं त्यांनी ह्यांच्याकडची फुलं घ्यायची ह्यांना द्यायची त्यांनी वाहायची कुणाला देवाला आणून देणारा देव महाराज काय आरती त्यांनी आरती तयार करायची कुणाची आरती करायची होती त्याचीच आरती करता आरती करतात महाराज घ्या आरती त्यांनी ह्यांच्याकडनं आरती घेतली आरती करायची महाराज नैवेद्य त्यांनी घ्यायचं आणि त्याला दाखवायचं ते झालं की आई साहेबांना स्वयंपाकामध्ये मदत करावी नाथ महाराज जेवायला बसले की स्वतः समोर उभं राहावं नाथ महाराज जेवून उठले की त्यांचं पात्र मात्र स्वतः उचलावं बाहेर जावं आणि त्याच्यामध्ये काही उचिष्ट राहिलं असेल ते गोळा करावं आणि प्रसाद म्हणून भक्षण करावा संध्याकाळ झाली की कुणी काय करावं अंथरून टाकावं बसाय टाकावं मृदंग वाजवावा टाळ वाजवावा सगळं काम करावं संध्याकाळी नाथ महाराज झोपले की यांनी पायाजवळ बसावं आणि महाराजांचे पाय चेपावेत कुणी पाय लक्ष्मीचे हाती त्यानं पाय चेपावेत बरं एवढ्यावर थांबत नव्हते झोप लागली की आपलं मस्तक नाथरायांच्या त्या चरणावर टेकवावं कुणी अरे ज्याचं दर्शन घेण्याकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सगळे देव तिष्ठत उभे असतात त्यांनी मात्र आपला माथा त्यांच्या चरणावर टेकवावा एक दिवस असं झालं नाथ महाराजांचं कीर्तन चाललं होतं आणि कीर्तनामध्ये सहज विषय आला की गोपाळकृष्ण गवळ्यांच्या घरी जेवत होता तिथं राणू आणि रखमा एक जोड हरिजनचं जोडपं बसलं होतं म्हणे महाराज काय बोलता बोलता म्हणली होय व जर गोपाळकृष्ण गोपाळांच्या घरी जेवत असेल मग महाराज आपल्या घरी जेव्हा येतील का म्हणजे आता इथं बोललीस बोलू नकोस प्रवचनाला पुन्हा बंद होईल ते महाराजांनी ऐकलं म्हणे राणू जी रखमा काय म्हणत होती काय नाही महाराज शपथ आहे माझी सांग आणि मग अनावर झाले अश्रू महाराज ती म्हणत होती गोपाळकृष्ण जर गवळ्यांच्या घरी जेवायला जात असतील तर मग महाराज आपल्या घरी उद्याच येतो आणि महाराज तिकडं आपण उद्या कीर्तन म्हणे कीर्तन होणार नाही जेवायला गेले आणि इकडं मात्र आता करावं काय कीर्तनाचा नियम स्वतः भगवान परमात्मा उभे राहिले इकडं बघावं तर नाथ महाराज तिकडं बघावं तर नाथ महाराज जेवून येताना नाथ महाराज भेटले आणि भेटल्याबरोबर लोक म्हणू लागले महाराज काय वा काय कीर्तन पण कीर्तन केलं म्हणजे कुणी म्हणे तुम्हीच समजे ना काय आले श्रीखंड्या म्हणे काय आज माझ्या जागेवर कुणी कीर्तन केलं म्हणे महाराज मीच केलं पण सगळेजण म्हणत होते की तुम्ही म्हणे महाराज वाटलं असेल लोकांना का धोतर तुमचं बाराबंदी तुमची उपर्ण तुमचं फेटा तुमचा वाटला असेल वेळ निभावून नेली कुठपर्यंत जोपर्यंत मदनराय शर्मा त्या द्वारकेहून पैठणला आले नाहीत तोपर्यंत सगळी सेवा केली आणि मग मदनराय शर्माने सांगितलं म्हणे अहो तुमचा श्रीखंड कुठं आहे श्रीखंड तुमचा कोण आहे म्हणे जगाचा मायबाप तो तुमच्या घरी राबत होता आणि मग पांडुरंगाचे पाय धरले देवारे काय केलंस मी तुझी सेवा करायला पाहिजे होती तू माझ्या घरी कावडीनं पाणी भरलं सांगितलं होतं का माझी कामं कर पण केली असे भक्तांची घरी कामे न सांगता करी आणि दास्यत्व सुद्धा स्वीकारतो देव पण कुणाचं दास्यत्व स्वीकारतो चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ज्याच्या चित्तामध्ये
भगवत सेवे व्यतिरिक्त कुठली आस नाही, त्याचं दास्यत्व भगवान परमात्मा स्वीकारतो. मग अपेक्षा असणारे भक्त आवडत नाही. बिभीषणाला अपेक्षा होती लंकेची, मनशी बिभीषण शाना परी महामूर्ख जाना, आणि 2 सुग्रीव सुद्धा देवाला शरण आला. पण का आला? कारण घड्याळ पळायला लागलं. त्यामुळं सुग्रीवी शरण गेला, कारण किष्किंधेचं राज्य मला मिळावं एवढ्या करता शरणागती पत्करली. म्हणून त्याचा पांडुरंगदास म्हणजे कुणाचा? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास, असे भक्तांची घरी त्याचा पांडुरंगदास, कामेन सांगता करी त्याचा पांडुरंगदास, अनाथाचा बंधू त्याचा पांडुरंगदास, अंगी असे हा संबंधू त्याचा पांडुरंगदास, तुका म्हणे भावे त्याचा पांडुरंगदास, देवा सत्ता राबावे त्याचा पांडुरंगदास, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 बोला 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 राम तुकाराम 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 बोला 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 तुकाराम 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 तुकाराम